ससून रुग्णालयातील आणखीन एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। डॉक्टरनं रुग्णाच्या नातेवाईकाकडे पैसे मागितल्याचा आरोप होतोय। औषध उपचाराच्या नावाखाली पैसे मागितले असल्याचं कळतंय। रुग्णाच्या नातेवाईकाकडे 24,500 रुपयांची मागणी करण्यात आली आहे असा आरोप आहे। पैशांची मागणी केलेला व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती लागलाय। स्टेशन परिसरातील तेजपाल मेडिकलमध्ये 24,500 रुपये जमा करा असं म्हणत डॉक्टरांनी पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे। आपण टीचर नाही किट वापरली ते पैसे भरायला सांगितले त्यांना 24,500 रुपये बिल आहे त्याचं। परत त्याचे कॉल आले, मग 10 कॉल आले त्या डीलरचे मला। आता किती लागतो? 24,500। बाकी तर आयसूचं वगैरे त्या येलो फॉर्ममध्ये होऊन जाईल सगळं फ्री। आयसूचं वगैरे त्यांना 1 रुपया नाही भरावा लागणार। 8-10 हां 8-10 हजार तर देखो 8-10 आपलं आमचं नाही रे, ते माझ्या घरचं नाही वापरलेली ती किट आपण। त्याच्यामुळे 2 ऑपरेशन कॅन्सल झाली, काल एक पेशंट मेला। आता 8-10 घेऊन डिस्चार्ज कर दे। नाही तुला समज माझ्या घरचं नाहीच ते बाहेरून मागवतो तर 24,000 कुठे भरू? त्याला डीलरला द्यायचं डायरेक्ट। तो तयार असले की सांग पैसे लगेच। उद्या 9 पर्यंत तयार पैसे लगेच मी सांगतो त्याला, यायला उद्या तो येऊन जाईल। आणि दररोज 10 कॉल करायला तुम्हाला। किट वापरले आपण टीचर नाही किट वापरले। नाव हाजी जुबेर मेमन, मी अध्यक्ष आहे महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सच्या। आमच्याकडे एक विषय आला होता, आमची जी मोहीम चालली आहे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व म्हणून, त्याच्यामध्ये सय्यदनगर भागातला आमच्याकडे एक विषय आला। सय्यदनगर भागातलं एक गरीब रुग्ण आहे, अंडर एज आहे, 17 वर्षाचा, सिंगल मदर आहे त्याला। ते ससूनमध्ये ॲडमिट होते न्यूरोसर्जरीसाठी। न्यूरोसर्जरीमध्ये गव्हर्नमेंट स्कीममध्ये त्यांचं काम चालू होता, सर्जरी चालू होती, उपचार चालू होता। उपचार चालू असताना तिकडचे स्थानिक डॉक्टर किरण म्हणून त्यांनी त्यांच्याकडनं 24,800 रुपये माझ्या एका ओळखीच्या मेडिकलवाल्याला द्या, त्याच्याकडनं मी 2 किट मागवतो अशी वारंवार डिमांड करत होते आणि ती पैसे नाही दिले। त्याच्यामुळे मागच्या दिवसातच 2 पेशंटला लागत होते, त्याच्यातलं एक पेशंट वारला, ती किट लागली नाही म्हणून। आणि तुम्ही जर आम्हाला या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते पुण्याला आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, ससून बद्दल काय म्हणायचं? म्हणजे ससून मधलं एक प्रकरण मार्गी लागत नाही, त्याकरता चौकशी समिती गठीत होत नाही, चौकशी होत नाही, खुलासे होत नाही, अटक होत नाही, तोवर दुसरं प्रकरण समोर येतं। म्हणजे ससून मध्ये भोंगळ कारभारांची मालिका सुरू आहे का, असा आता सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। खरं तर हा सगळा प्रकार खूपच धक्कादायक आहे। एक 17 वर्षीय तरुण सध्या ससूनमध्ये उपचार घेताना या तरुणाच्या नातेवाईकाकडे त्या डॉक्टरांनी 24,000 रुपयापेक्षा जास्त रकमेची मागणी केलेली आहे आणि हे जे पैसे आहेत एका मेडिकलवाल्याजवळ जमा करा असंही हा डॉक्टर सांगत आहे। त्याचा सगळा प्रकार खूपच धक्कादायक आहे। या रुग्णाला तर मेंदूचा त्रास आहे आणि या त्रासावरती त्याच्यावरती उपचारसुद्धा सुरू आहेत, त्याचं ऑपरेशनसुद्धा झालेलं आहे। परंतु या सगळ्या ऑपरेशन नंतर जे काय औषध उपचार झाले त्यामध्ये स्वतः 2 किट वापरल्याचं हा डॉक्टर सांगत आहे आणि याचे जे पैसे आहे ते तेजपाल नावाचं जे मेडिकल आहे त्या ठिकाणी नेऊन जमा कर असं हा डॉक्टर सांगत आहे। खरं या सगळ्या धक्कादायक प्रकाराचा जो व्हिडिओ तो लोकशाही न्यूजच्या हाती लागलेला आहे। आपण पाहिलं की पोर्शो कारमधील जो आरोपी होता त्याच्या ब्लडचे सॅम्पल, जे रक्ताचे नमुने फेरफार केले होते ते याच ससूनमध्ये झाले होते आणि हे प्रकरण कुठं शांत होतं न होतं। त्यानंतर पुन्हा 24,000पेक्षा अधिकची रक्कम जी आहे ती अशा पद्धतीने रुग्णाच्या नातेवाईकाकडे मागणी केली जाते। अत्यंत हा सगळा चीड आणणारा प्रकार आहे, कारण एकतर अत्यंत गरीब रुग्ण जे आहेत ते ससून रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी येत असतात आणि कुठेतरी त्यांच्याकडे पैसे कमी असतात म्हणून त्यांना सरकारी रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागते। खाजगी रुग्णालयामध्ये त्यांच्याकडे उपचार करण्यासाठी पैसे नसतात। परंतु ससूनसारख्या सर्वोपचार जे रुग्णालय आहे त्या ठिकाणचे डॉक्टर अशा पद्धतीने रुग्णाच्या नातेवाईकाचं शोषण करतात हे सगळ्यात मोठं उदाहरण आज लोकशाहीने दाखवलेलं आहे जगासमोर। निश्चित आता या सगळ्या प्रकरणी काय कारवाई होते हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात सातत्यानं अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।